मार्केट जे आहे ना प्रत्येकाला संधी देतं, पण त्यामध्ये संधी घेणारा त्याला त्याचं रिस्क किती आहे ना ते अगोदर माहीत असेल ना तो सगळ्यात जास्त टिकतो. परंतु ज्याला माहीत नसतं त्याची रिस्क किती आहे तो पूर्ण मार्केटला देऊन टाकतो, किंबहुना मार्केटमधला स्मार्ट मनी त्याला पूर्णपणे ड्रेन करून टाकतो, झिरो करून टाकतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रकार 1 मधले की प्रकार 2 मधल्या आहात हे अगोदर मनात शिकून बांधा. तर या मार्केटमधनं तुम्हाला काहीतरी आउटकम जे आहे ते भेटू शकतं. एल्स याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक कॅन्डलला कोसत बसताल आणि म्हणताल हे मार्केट माझ्यासाठी नाहीये, माझे खूप खूप पैसे तिथे गेलेले आहेत. शेवटी प्रश्न हा पैशाचा नाहीये तर प्रोसेसचा आहे. कुठली प्रोसेस तुम्हाला ज्यावेळेस करायची आहे तर त्या प्रोसेसचं एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की बाबा मी का ही गोष्ट करतोय आणि त्याच्यामध्ये माझं रिस्क आणि माझे एक्झिट हे नेमकं कुठं आहे हे ज्याला माहित असतं तोच शेवटपर्यंत या गेममध्ये टिकतो. कारण हा खेळ एका दिवसाचा नाहीये, हा भरपूर मोठा आहे. पटलं तर बघा.